या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। त्यांच्या प्रत्येक वाटचालीमध्ये त्यांचंही महत्वपूर्ण योगदान इथं लाभलेलं आहे। सर्वांनी धनशेट्टी साहेबांच्या आई वडील यांना सुद्धा मंचावरती आमंत्रित करते आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा मंचावरती आमंत्रित करते। हा सोहळा इथं आयोजित केलेला असताना संपूर्ण सोलापूर त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य आमच्या हितचिंतकांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं सन्मानपूर्वक स्वागत करते। आजच्या या ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर येथून निवृत्त होणारे कार्यकारी अभियंता सन्मान्य संजयजी धनशेट्टी साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित असलेल्या सगळ्याच मंचावरील मान्यवरांचं आणि उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। हे बघा, पाठीमागे उभे असलेले सगळे मान्यवर आपल्याला विनंती, आजचा सोहळा केवळ सेवानिवृत्तीचा नाहीये, तर आजचा सोहळा एका माणसाला आयुष्यभर केलेल्या कार्याला अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवार समाजातील विविध स्तरातील लोकांना आपलंसं केलंय। त्यांचा स्वभाव इतका जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा राहिला की जिथं काम केलं तिथं माणसं जोडली आणि जिथं माणसं जोडली तिथं एक कुटुंब निर्माण झालं। आज त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येणार आहोत। तेव्हा सुरुवातीला मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या विविध विभागातून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करताना इथे सन्मानित करा। भावनेतून त्यांच्या या अमूल्य कार्यप्रवासाचा जोडलेल्या विशाल मित्र परिवाराचा आणि धनशेट्टी परिवाराचा हा प्रेमळ भावनेचा साक्षीदार म्हणून संपूर्ण धनशेट्टी परिवार, मित्र परिवार म्हणजे कर्तृत्वाचा गौरव, नात्यांचा उत्सव आणि संस्कारांना सलाम करण्याचा संस्मरणीय असा सोहळा आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्तानं मी मंचावरती उपस्थितांपूर्वक स्वागत करते। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार आहे। या संस्कृतीला अभिवादन करताना मंचावरती नेहमीच प्रत्येकाला पाठबळ देणार आहे, प्रत्येकाला प्रोत्साहन देणार आहे। सन्माननीय संजयजी धनशेट्टी साहेब यांचं कार्य यासाठीच इतक्या प्रभावीपणे सगळ्याच ग्रामीण भागातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलंय। कारण सन्मानित कृतीप्रसंगी त्यांचं स्वागत सन्मान विनंती करते सन्माननीय रमेशजी खाडे यांनी यांचं योगदान, यांचं कार्य आपण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विभागातून पाहिलं। या प्रत्येक कार्याचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं। या समितीला मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ सांगलीचे अधीक्षक आणि त्यांचंही स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मंचावरती आम्ही करूया। आणि या प्रसंगी विनंती करते सन्माननीय संजयजी धनशेट्टी साहेब यांचे जावे बापू असलेले डॉक्टर शौरभजी कुलकर्णी यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत केलं। या कार्यक्रमात पुढे येणार आहोत। मंचावरती उपस्थित असलेल्या या सगळ्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं या असताना आपण नेहमीच करतो आणि असंच काहीसं कार्य सन्माननीय संजयजी धनशेट्टी साहेब यांनी त्यांच्या सोबत येणाऱ्या आणि त्यांच्या नंतर येणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्शवत वाटावं, एक अविस्मरणीय कार्य ठरावं असं योगदान त्यांना नेमून दिलेल्या प्रत्येक जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी इथं पूर्ण केलेलं आहे। थेंबाथेंबातून जीवन फुलवणाऱ्या, कोरड्या मातीमध्ये आशेचे झरे उगवून पावणाऱ्या, जनतेच्या विश्वासाला पाण्याच्या प्रवाहासाठी सातत्यपूर्ण दिशा देणाऱ्या एका कर्तृत्ववान अभियंत्याच्या सुवर्ण प्रवासाला आज आपण कृतज्ञतेची वंदना अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं एकत्र जमलेला आहे। जिल्हा परिषद सोलापूर येथून निवृत्त होणारे कार्यकारी अभियंता संजयजी धनशेट्टी साहेब यांच्या शुभहस्ते हा सोहळा इथं सन्मानित करतोय। काही माणसं व्यक्तिमत्वानं पदाला मोठी होत नाही, तर आपल्या कर्तृत्वानं, माणुसकीनं आणि जनतेच्या आशीर्वादाला उंचावतात। ज्या हाताने कोरड्या मातीमध्ये पाण्याचा जीवनाचा प्रवास करीत ज्या स्वभावानं सहकारी मित्र परिवार आणि समाजातील प्रत्येकाला आपलंसं केलं, अशा जनसेवेच्या तेजस्वी प्रवासाला, या सन्मानाचा हा सोहळा म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कार्याला आपण सन्मान करतो। एका जोरदार कार्यक्रमात सन्माननीय संजयजी धनशेट्टी साहेब, सन्माननीय संजयजी धनशेट्टी साहेब यांच्या आई वडिलांसमवेत त्यांच्या पत्नीच्या
कर्वे हा सन्मान इथे स्वीकारत आहे. एकदा जोरदार टाळ्यांची दाद पुन्हा एकदा करून ठेवूया. उपस्थित असलेले सर्व त्यांचे मित्र आणि जिल्हा परिषदचे स्टाफ, कर्मचारी, अधिकारी आणि स्टेजवर बसलेले सगळे अभियंता आणि विशेषतः दशरथी साहेबांचे परिवार, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम दशरथी साहेबांना माझं काही जास्त ओळखी नाही आहे. 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या आम्ही सोलापूरला म्हणजे आल्यानंतरच हे झालं. पण महानगरपालिकेच्या लोकांना जास्त अनुभव आणि जास्त इंट्रॅक्शन आहे त्याचं. याआधी त्यांनी बरेच वर्ष महानगरपालिकामध्ये काम केलं. रोशनीच्या डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तसेच महानगरपालिकेचे वेगवेगळे आपले वॉटर सप्लाय स्कीम्समध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान आतापर्यंत दिलेले आहे. आणि जिल्हा परिषदच्या सांगायचं असेल तर मागच्या 1.5 वर्षामध्ये जल जीवन मिशन हे नेहमीचं कुठलेही आढावा किंवा कुठलेही बघायचं काय असतं तर मग सर्वात हॉट टॉपिक जल जीवन मिशन असतात. बरेच स्कीम इनकम्प्लीट आहे, बरेच तक्रारी असतात, बरेच लोकांचं वेगवेगळे अडचणी असतात. हे सगळे गोष्टी असताना दशरथी साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे हे सगळे हाताळले. मागच्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे अक्षरशः बघितलं आहे. ते लोकांना व्यवस्थित समजून सांगतात. खरोखर आपले प्रशासनाबाजूचे जे काही ऍक्शन वगैरे असतील ते सगळे त्यांना समजून सांगणार आणि शेवटी ते समाधान होईपर्यंत त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगणं ते त्यांच्या महत्वाचं एक लक्षण आहे. आणि या व्यतिरिक्त मी 2 दिवस पूर्वी केला होता की आषाढी वारीत हे एक मोठा कार्यक्रम आपल्याला प्रत्येक वर्षी आपण करतो. त्यातलं त्यात सर्व वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार, तसेच त्यांच्या आंघोळीच्या किंवा जे काही याच्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार हे फक्त जबाबदारी न म्हणता त्यांनी एक सेवा म्हणून काम केलेलं आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की मागच्या वर्षी जे पाणी पुरवठ्याच्या वारीमध्ये जे पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये कुठेही तक्रार एकही म्हणजे लहान तर तक्रार नव्हता. असं एकदम इफेक्टिव्हली त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याबद्दल त्यांना अभिनंदन म्हणून सांगतो की जेव्हा पूर परिस्थिती होती आपल्याकडे मग तेव्हा आधी लोकांना रेस्क्यू करायच्या, शेल्टर होम मध्ये पाठवायच्या, हे सगळे काम सुरू झालं. मग शेल्टर होम मध्ये गेल्यानंतर लोकांना पाणी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यायचे. काही जिल्ह्यामध्ये उदाहरण सांगली, कोल्हापूर या ठिकाणी नेहमी पूर परिस्थितीचा अनुभव त्यांना येतात. मग त्यामुळे त्यांच्याकडे ठराविक संस्था आहे, ठराविक यंत्रणा आहे की त्या गावात जर पूर परिस्थिती आला मग शेल्टर होम कुठे असायच्या, पाणी पुरवठा कोण करायचा, कुठून आणायचा, ते सगळे त्यांच्याकडे एक सिस्टम आहे. पण आपल्याला सोलापूरमध्ये पहिल्यांदाच आपण एवढा मोठा पूर परिस्थिती बघितला. त्यातला आपल्याला लगेच पाणी पुरवठा करणं, लोकांना पिण्याचं पाणी देणं, हे सगळं खूप मोठं काम होतं आणि आव्हान पण होतं आमच्या समोर. मग मी तर फक्त दर्शकीवर करतो की तुम्ही बघा काय करायचं. त्यांना फक्त फोन करून सांगितलं आपल्याला एवढं गाव आहे. दिवसानंतर जेव्हा बीड आणि आपले धाराशिव जिल्ह्याचे इतर ठिकाणचे माझ्या सहकारी सीओ मला फोन करत होते की तुम्ही पाण्याचं कुठून हे केलं, पिण्याच्या पाण्याचं. तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी तर दर्शकीला विचारलं पण नाही ते कुठून केलं. त्यांनी केलं नंतर बघायचं. म्हणजे नेहमी आपण नियमाच्या हे चौकटीमध्ये हा विचार करता जेव्हा सेवा करण्याची संधी आहे, जेव्हा आपत्कालीन आपल्याला काय करायचे आहे, जेव्हा डिझास्टर एखादा डिझास्टर करतात त्यावेळी आपण सर्वात पहिलं मानवी दृष्टिकोनाने काम करावं लागते. त्याच्यानंतर आपण नियमाचे सगळे बघावं लागते. तसं त्यांनी उदाहरण करून दाखवलं आहे. त्याच्यानंतर मला देतो शुभेच्छाही देतो. असेही पुढील जीवनामध्ये पण आता सर्व्हिस संपले म्हणून घरी न बसता अजूनही म्हणजे ठीक आहे थोडे दिवस मॅडम आणि फॅमिलीसाठी पण आपण द्यावं लागते. थोडे दिवस आपण रिलॅक्स करा. त्याच्यानंतर परत तुमच्या सेकंड इनिंग्स मध्ये पण या
समाजासाठी, सोलापूरसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आपण जे काही योगदान देऊ शकतो ते देण्यामध्ये आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार असा अपेक्षा व्यक्त करतो आणि परत तुम्हाला एकदा तुमच्या कार्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माणसाच्या मूलभूत गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. पण त्यामध्ये आताची परिस्थिती पाहता 2 गरजा अजूनही ऍड कराव्या वाटतात आणि त्यामध्ये एक वीज आणि दुसरं म्हणजे जल. असं हे पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये काम करणारे आमचे मित्र संजय धनशेट्टी साहेब आज त्यांच्या वयाच्या 58 वर्ष झाल्यामुळे ते रिटायर होत आहे. त्यांचा फोल्डर हे कायम रिटायरमेंट हा शब्द काही वापरत नाही, पण कामाचा जो फोल्डर आहे तो मात्र आज त्यांचा चेंज होणार आहे. उद्यापासून त्यांना कुठल्याही ऑफिस नाही, काही नाही. तर असा जनरली प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना लोक येऊन नमस्कार घालत असतात, बोलत असतात, मान सन्मान देत असतात. पण इथंही गर्दी पाहिल्यानंतर मला अभिमानानं सांगावं वाटतं, धनशेट्टी साहेब, तुमचे पुढचे असू दे अथवा नसू दे, तुम्हाला कायम सन्मान मिळत राहील. कामं बघून मला या कायम तुमचा सन्मान करत जातो. स्वागत करते आणि स्वतः संजयजी धनशेट्टी सर यांच्या शुभ हस्ते संयोजक समितीच्या वतीने त्यांचं स्वागत या कार्यक्रमात. म्हणून मी तुला सर्वांना आमचे मित्र संजयजी धनशेट्टी सर, धनशेट्टी हे नाव मी लहान असताना ग्रामीण भागात असल्यामुळे शेट्टीला शेट्टी म्हणायचे का शेट्टी म्हणायचे आणि धन म्हणजे पैसा एवढंच मला माहित होतं. मी समजा धनशेट्टी नाव प्रचंड मोठा माणूस आहे बाबा, धनानं मोठा आहे, मनाने प्रचंड मोठा माणूस आहे. माणसं धनानं खूप मोठी पाहिलेली आहे. त्यामुळे 50-60 वर्षातलं आयुष्य सगळ्या मतपेटीला नमस्कार करणाऱ्या माणसाबरोबर गेलेले आहे. त्यामुळे धनाने मोठी पाहिली होती, पण मनाने मोठी माणसं खूप क्वचित मिळाली. त्याच्यापैकी एक संघर्ष अनेक मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या कमाईतील 2 पैसे कसे खर्च करता येतील आणि अडचणीच्या माणसाला कशी मदत करता येईल यासाठीचा विचार करणारा, प्रसंगी स्वतःचा स्वाभिमानाला ठेच न लागू देता जर एखाद्याचा अंगावर घ्यायची वेळ आली तर तितक्याच ताकदीने अंगावर घेऊन धनशेट्टी सर, मी बहुतेक बोलतो ते चुकीचं नसावं, तेवढ्या ताकदीनं तुम्ही त्यांना अंगावर घेतलं आणि ते अंगावर ढकलून सुद्धा दिलं. पण म्हणून मला सांगायचं देवी, नोकरी करताना आपल्याकडे अनेक प्रकारच्या अडीअडचणी लोक उभ्या करत असतात. शिवसर गेले तर शिवसरांना पण सांगायचं होतं तर आज स्टेजवर बहुतेक सगळी अभियंता मंडळी आहेत, शिवसेना पण अभियंताच आहेत, त्यामुळे ते तुम्हाला लवकर समजून घेऊ शकते. प्रशासकामध्ये अभियंत्याची वृत्ती असणारे पावणी ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांच्या वडिलांच्या भावना मला होत वा माझ्यावरही मोठे तुम्ही, त्यांचे वडील म्हणतात, वा माझ्यावरही मोठे तुम्ही जे मनानं लाभले, वा माझ्यावरही मोठे तुम्ही जे मनानं लाभले ते भाग्य तुम्हाला लाभो, मग माझ्या जन्माचे सार्थक झाले. आज त्यांच्या वडिलांच्या जन्माचं सार्थक झालंय. कारण आपला जन्म कुठं होता आपल्या हातात नसतं मित्रांनो. आपला रंग, रूप, उंची हे काही नाही, हे बाहेर काय भगवत संशोधनाला ठीक आहे. तर मी गगनाला विचारले माझी उंची किती, मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्याकडे तुझा, तुझा म्हणजे भूका. मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्यापुढे तुझा. मी पुन्हा गगनाला विचारले, मी पुन्हा गगनाला विचारले संजयजीच्या कामाची उंची किती, मी पुन्हा गगनाला विचारले संजयजीच्या कामाची उंची किती, तेव्हा गगन म्हणाले त्यांच्या कामापुढे मी तुझा, त्यांच्या कामापुढे तुझा. मित्रांनो, ते योगाच्या पाहणी विभागात सेवा आज वयाच्या 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त होत आहे आणि आजचा तो उत्सव जो आहे त्याच्याकरता सर्व अधिकारी वर्ग, सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, विविध मान्यवर असतील, आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. तसेच सर्व मित्र, आमचे वाचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मित्र, हे सर्व आज आवर्जून उपस्थित आहेत आणि आज जो काही मान संजयला मिळत आहे त्यामुळे आमचं ग्रुप भरून आलेलं आहे. सर्वप्रथम मी नमन करतो
त्यांच्या पॅरेंट्सला, त्यांच्या आई वडिलांना की त्यांनी ही नीड नसली की त्यांनी त्यांच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं. अतिशय मगाशी जसं सांगितलं की खडतर परिस्थितीतनं शिक्षण देणं आणि आपल्या पायावर उभं करणं आणि मग त्या व्यक्तीने समाजासाठी एवढं काही करून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्या आई वडिलांचा आदर करतो. माझी ही सुरुवात ही बहुना आम्हा दोघांची सुरुवात प्रोफेशनल करिअर म्हणून एक अभियंता म्हणून वाचन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही वर्गमित्र होतो. त्यानंतर आमच्या वाटा बदलल्या. त्यानंतर भूकंप पुनर्वसन 1993 मध्ये जो भूकंप झाला त्यानंतर हे जे काही पॉप्युलेट केलं एक इस्टॅब्लिशमेंट, त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही लोक एकत्र नोकरीला जॉईन केली. 2005 पासून मी साहेबांना ओळखतोय की ह्या सोलापूर महानगरपालिकेने जर्मन सरकारने ज्यावेळेस काळा सिस्टीम त्या ठिकाणी लागू केली, त्या काळा सिस्टीमच्या प्रशिक्षणाला मी देखील विशाखापट्टणम आणि मद्रास या ठिकाणी उपस्थित होतो. परंतु विशेषतः कुठलेही काम करताना मग त्यांचं कार्यालय असो, त्यांचं त्या कार्यालयातलं इंटेरियर डिझाईन असो की एखाद्या खाली आता आम्ही जलजीवन मिशनचं जवळपास जेवढं बीपीसीचं बजेट आहे जिल्हा नियोजन मंडळाचं तेवढं बजेट जलजीवन मिशनचं आहे, परंतु त्या योजनेला पैसे नाही. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 240 योजना पूर्ण करून त्या कार्यान्वित करणं आणि 169 टँकरवर 269 टँकरवर जवळपास 70 टँकरवर गेल्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. ते आपल्या सोलापूर जिल्ह्यावर खूप महत्वपूर्ण आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. परंतु सरांची एक शिस्त असेल आणि प्रेमळ म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की हो मेनाभूमी आम्ही विष्णुदास वज्रातही मिळवायचे. म्हणजे त्यांचं मन जर बघितलं तर ते जसं मेन आपण कुंकू लावण्याच्या अगोदर ते लावतो, आता टिकली लावतात महिला बरेचशा, परंतु जे कुंकू लावण्या अगोदर ते मेन लावतात, मनापासून बोलवतात. तर मऊ मेनाभूमी आम्ही विष्णुदास म्हणजे ते त्यांचं हृदय जे आहे ते मऊ मेनाभूमी विष्णुदास म्हणजे एकदम मऊ आहे मेनाभूमी. आणि कठीण तर त्यांनी जर प्रशासक म्हणून किंवा एखाद्या कामाला प्राधान्य द्यायचं म्हणून जर त्यांनी जर ठरवलं तर ते वज्राहून कठीण आहे. म्हणून अनेक वेळा लोक अंगावर घेतले म्हणतात त्यांनी, त्याचं कारण काय की कामाच्या बाबतीत त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, वेळेच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. 10 म्हणजे 10 किंवा ऑफिसर त्यांना जर टीम असतं तर कोणाला कोण विचारू शकत नाही, परंतु त्यांनी कामाच्या बाबतीत असेल, वेळेच्या बाबतीत असेल, शिस्तीच्या बाबतीत असेल खूप आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. शिक्षक वर्गाच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझा 2 शब्द संबोधतो. जय जय. होली हो या दिवाली मातम मनाते हैं, कुछ लोग तो अपनों ही लोगों के गीत गाते हैं. होली हो या दिवाली मातम मनाते हैं, उन्हीं की रागनी पर झूमती है दुनिया, उन्हीं की रागनी पर झूमती है दुनिया, जो जल्द किताबों बनकर वीणा बजाते हैं, वीणा बजाते हैं, वीणा बजाते हैं. ऐसे संजय जी आपके ऊपर प्रेम करने वाले सब उपस्थित है. वैसे आप दोनों के बीच में जो प्रेम की बनी है आपके ऊपर हम भी प्रेम करने वाले हैं. क्या करूं संसार को लेकर, क्या करूं संसार को लेकर, मुझे करार तुमसे है. क्या करूं संसार को लेकर, मुझे करार तुमसे है. दुनिया में है हजारों हंसी, दुनिया में है हजारों हंसी, मुझे प्यार तुमसे है, मुझे प्यार तुमसे है, मुझे प्यार तुमसे है. और ये सब लोग प्यार और मोहब्बत करने वाले हैं. इस गुलाब के फूल में आर्द्रता है, नयता है, अफेक्शन है, कलर है और कोमलता है. और ये सब जन आज तुम्हें देखकर हमारे हृदय के धीर गिरने लगे हैं, आत्मा से प्यार के गीत एवं विलन के रास्ते में बचने लगे हैं. इन सभी की ओर से फूल बनके वो फूल गाना तुम, फूल बनके वो फूल गाना तुम, जालियों पे भी झूम जाना तुम. फूल बनके वो फूल गाना तुम, जालियों पे भी झूम जाना तुम. जिंदगी की दुआएं देते हुए, जिंदगी की दुआएं देते हुए, सोच ऋतु देखना तुम, सोच ऋतु देखना तुम, सोच ऋतु देखना तुम.
आपण काम करताना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माहित आहे की आपण शिस्तप्रिय, धाडसी आणि कामसू अधिकाऱ्यांना आपण ओळखलं जातो. सर आपल्याबरोबर काम करताना सर माझ्या खूप धाडस निर्माण झालं आणि आपण काम करताना आपल्याला बघून जे खरंच काम करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल काम करण्याची क्षमता सुद्धा माहीत वाटलेली आहे. आणि महत्वाचं सर आपण काम करताना आपण नियोजन काम कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, त्या कामाचं काय आहे टार्गेट घेऊन आपण ते काम केलेलं आहे. आणि सर यात बोलत नाही तर आपण सेवामधले आयुष्य सर्व चांगल्या लोकांना मार्गदर्शन घालावं आणि लोकांकडनं काम करून घ्यावं हीच मी आई तुळजाभवानी प्रार्थना करतो. आपलं पुढील आयुष्य आरोग्यदायी जावं, आनंदमय जावं आणि घरच्यांबरोबर जावं हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वांनी अधिकाची गोष्टी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी सन्माननीय संजयजी धनशेट्टी यांचे मित्र परिवारातील सदस्य श्री साई प्रसादजी कासेगावकर यांची उपस्थिती लाभली आणि या प्रसंगी त्यांनाही आपल्या मित्राच्या प्रती या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करायचे. मी सन्माननीय श्री साई प्रसादजी कासेगावकर यांना पंचावृत्ती आमंत्रित करते. पण हा कार्यक्रम असा आहे की तुम्हाला बोलणे आवश्यक होतं. संजय शेट्टी माझा माझ्याकडे खास मित्र, माझा पहिला मित्र आहे जो ऑफिशियल रिटायर होतोय. तसं मी रिटायर झालो पण मी वडील घेतली पण ऑफिशियल मित्रांचा त्या पहिला आहे. मला खास याच्याची कौतुक करायचं आहे की त्याच्या आई वडील त्याच्यासोबत आहेत. आता तुम्ही संजय शेट्टी साहेबांचं जे काही बघताय, कर्तृत्व बघताय किंवा त्याची आजकालचे हे बघताय, पण त्याच्या आयुष्याची सुरुवात किती दारिद्र्यात होती त्याची साक्षीदार आम्ही त्याचे क्लासमेट्स आहोत. मित्रांनो तुम्हाला सांगतो 8x10ची खोली होती. कुठे समजत होतं लेफ्ट साईड आपल्या 2x2चं 2x3चं मॅक्सिमम किचन असेल ते व्हॉलेंटियर स्वयंपाक करायचे. 2 आणि 3 साईडला बाथरूम होतं आणि एक पुढे फलक होता, बस संपली रूम. या परिस्थितीने आयुष्याची सुरुवात एक कित्येक वर्षांनी सुद्धा घालून दिली. अक्षरशः घरामध्ये ते जाण्यासाठी माझी सेवा केंद्र बनवलेलं होतं तर ते बाहेर आणून जायचे का तेवढा घरात दूध शक्यच नव्हतं. माऊली पोळ्या करायचे ते बाहेर पेटवायचं, आत आणि करायचं. या अशा परिस्थितीत या माणसाने आयुष्याचे 15 ते 20 वर्ष घालवलेले. आज जे तुम्ही बघताय ना ते हिमालयाचं टोक आहे. आज किती खोल आहे, त्या माणसाने ते अशा दुःख भोगलेले याची आम्ही साक्षात आणि अतिशय आनंद आहे की आमचा मित्र या लेवलला पोहोचलेला आहे. थँक्यू संजू, युअर अचिव्ह. आणि सिरियसली आई वडिलांचं तुम्ही जेवढं कौतुक करा तेवढं कमी. सॉरी म्हणजे वडील डॉक्टर घेतात कारण तुमच्याशी आमचा स्वतः फार कमी समज झाला. आई वडिलांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे. थँक्यू. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. आपण त्यांनाही काय करणार आहोत आमंत्रित करते. सौभाग्यवती मृदुला शंकर जोगळेकर धनशेट्टी. कोणताही गॉडफादर नसताना स्वतःच्या हार्डवर्कमुळे त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि दॅट इज रिस्पेक्टेड अँड रिकग्नाइज्ड बाय गॉड. हे सर्व शक्य झालं नसतं माझ्या आयुष्यात. ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळेस त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला आणि प्रत्येक फेजमध्ये त्यांना साथ दिली. मी खूप लकी आहे की त्यांची सुबुद्धी आहे आणि फक्त अमेझिंग पेरेंट्स नाही तर अजून खूप चांगले सासू सासरे सुद्धा आहेत. जसं त्यांच्या सासऱ्याने त्यांना सपोर्ट केलं तसंच त्यांनी मला आणि त्यांच्या जावयाला नेहमी साथ दिली. पप्पा आमच्या धनशेट्टी परिवारासाठी खूप सॅक्रिफायसेस केले. जितकं आपण पाहिलं त्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांनी सहन केलं. थँक्यू इज नॉट इनफ फॉर एव्हरीथिंग यू हॅव डन. माझी इच्छा आहे की आता त्यांनी आराम करावं, एन्जॉय करावं आणि मनापासून आयुष्य जगावं. आता तुम्ही रिलॅक्स करा, चिल करा, थोडा ब्रेक घ्या. आता शो आहे आम्ही आहोतच. मला खूप अभिमान वाटतो की मी इतक्या प्रभावशाली माणसाची मुलगी आहे. हॅपी रिटायरमेंट पप्पा. थँक्यू.
असं अशा शुभेच्छा आपल्या मुलाखतीतून त्यांच्या लेखीने केलेल्या आणि अतिशय भावना विवश असा हा सोहळा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथं आम्ही पाणी टंचाई असलेला आम्ही खूप मोठा जिल्हा आहे हा आणि त्या क्षेत्रामध्ये विशेषतः मला आणि रणशेट्टी साहेबांना काही काम करायची संधी मिळाली आणि सार्वजनिक खूप चांगलं काम केलं आणि त्यानंतर 20 वर्षात रणशेट्टी साहेबांनी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका असू दे एनजेपी असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं. जसं जंगम साहेब म्हणाले तिथे मी वारीमध्ये काम करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. वारी करण्यापेक्षा वारकऱ्यांना पाणी देणं खूप चांगली गोष्ट आहे. मला त्यांनी जे सांगितलं जंगम साहेबांनी ते खरं तर एक त्यांचं सर्टिफिकेट आहे त्याला. तसं त्यांनी सीमानदीच्या पूर परिस्थितीमध्ये खूप चांगलं काम केलं. आम्ही सांगोल्यामध्ये तसं खूप चांगलं काम केलं. त्याला बरेच त्यांनी पुरस्कार वगैरे प्राप्त केलेले आतापर्यंत रणशेट्टी साहेबांनी आणि सोलापूरसारख्या खरं तर खूप पाण्याची टंचाई असलेल्या जिल्ह्यामध्ये ते काम करतात अविरतपणे 20-25 वर्षापासून आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. ॲक्च्युली माझी यानंतरची एकच अपेक्षा आहे त्यांच्याकडून खरं तर की पाणी क्षेत्रातल्या सोलापुरातल्या लोकांना त्यांनी एकत्र आणावं आणि सोलापूर शहराचा पाणी पुरवठा जेव्हा 4-5 दिवसांनी किंवा 7-8 दिवसांनी होतो खरं तर तो आम्ही आता बऱ्यापैकी लिकेजेस वगैरे काढून त्यांनी तो कमी केलेला आहे की मी यामध्ये होतो थोडंसं आता पॅनल पाहिजे नसेल किंवा इतर काही गोष्टी होतात 4 दिवसावर आलेला आहे. नमस्कार. मंचकावरील माझे मार्गदर्शक माझे मुख्य अभियंता गरांडे साहेब, माझे मित्र प्रवीण पाटील, आमचे दुसरे मित्र निवृत्त मुख्य अभियंता भूषण बल्ला, त्यानंतर खास पुण्यावरून आलेले नवराष्ट्र भूषण आणि नवभारत हिंदी दैनिकाचे वरिष्ठ सहव्यवस्थापक आणि माझे आई वडील, माझी पत्नी, समोर बसलेले माझे सर्व नातेवाईक, सर्व माझे मित्र, त्या सर्वांना प्रणाम करतो. आज आपण माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकडे एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आज सर्व्हिसच्या पहिल्या दिवसापासून जे सगळे दिवस डोळ्यासमोरून तरुण जात होते, काल 31 तारखेला रिटायर झाल्यानंतर म्हणजे सांगोला तर असं होतं की मी माझ्या एका उमेशवरून आम्ही गाडीवर चाललो आणि सांगोल्याला जायच्या वेळी मंगळवारच्या दुसऱ्या रस्त्याला गेलो होतो, म्हणजे माहीत सुद्धा नव्हतं सांगोला कुठं आहे. आणि आज त्या सांगोल्यामधून काम करत, जवाहरसारख्या ठिकाणी काम करत या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस डोळ्यासमोर उतरतात त्यावेळेस आपण मी केलेला संघर्ष असेल त्या संघर्षाच्या काळामध्ये माझे आई वडील माझ्या पाठीशी राहिले, माझी पत्नी माझ्यासोबत राहिली आणि विशेषतः माझ्या मुली ज्यांनी मला कायम सपोर्ट केला व्यवस्थित की कुठला हट्ट नाही, त्यावर कुठलाही डिमांड नाही, त्यांचा मला खूप अभिमान आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप लहानपण आता माझ्या साईप्रसाद कासवकरांनी सांगितलं आम्ही बाजूला राहायचो. जी परिस्थिती होती 10x12 पत्र्याचे रूम आणि मग आज त्यातनं आई वडिलांनी केलेले कष्ट आणि त्यानंतर मग आम्हाला शिकवलं आणि सुधारणा आम्ही शिकून आज या गोष्ट आलोय. तर हे निश्चितच या सगळ्या पाठीमागं आई वडिलांचे कष्ट खूप महत्त्वाचे आहे. माझी आई स्टेशनपासून बाळगेपर्यंत केवळ 8 आणि किंवा 4 आणि वास्तविक बसचे पैसे म्हणून चालत जाईल. वडिलांनी केरळामध्ये उतरत काम केलं. अशा पद्धतीने सगळे त्यावेळेस त्यांनी कष्ट केले आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस घरी गेलो आणि त्या सगळ्यांची जाणीव सतत होत आहे. मला असं वाटतं की आपल्या मुलांनी आपल्या परिस्थिती जाणून ठेवली पाहिजे, त्याशिवाय ते घडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या मुलांनी आपल्या सामाजिक कोणत्याही कार्यक्रमात हे सहभाग घेतला पाहिजे. की चळवळ असू दे किंवा कुठली विद्यार्थी संघटना असू दे किंवा काही असेल, त्याशिवाय त्यांच्यामध्ये निडरता डेअरिंग ह्या गोष्टी येत नाही. आणि आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर शाळेतून मुलांनी जगणं म्हणजे अतिशय कठीण आहे.
मी ज्यावेळेस घडलो त्यावेळेस चाललो होतो कुठे सकाळी प्रायव्हेट मध्ये जी नोकरी करायची CS स्वामी म्हणून प्लंबिंगच्या खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. विपिनभाई पटेल, CS स्वामी, रत्नांना सुरवसे वगैरे असे ते तिघांचं तुकीट. त्याच्यामध्ये मी CS स्वामीकडे होतो. त्यांची एक साईड असायची शेळीला, दुसरी असायची धुळे सोलापूरला. अशा पद्धतीने त्यांच्या त्या प्लंबिंगच्या साईडची सांभाळ सकाळी 20-25 किलोमीटर, संध्याकाळी 20-25 किलोमीटर सायकलवर फिरायचे. आणि ते सायकलवर फिरणं त्यावेळेस केलेलं काम, त्यानंतर विषय होता. त्यावेळेस मनीषा वर्मा म्हणून कलेक्टर होत्या आणि जगदाळे म्हणून डेप्युटी कलेक्टर होते. मनीषा वर्मा मला या ठाण्याला पहिल्या शिव होते. त्यावेळेस मी त्यांना ती आठवण सांगितली. त्यावेळेस त्यांनी डेप्युटी कलेक्टरला सांगितलं, यू डू द वर्क विथ डिस्ट्रिक्ट इंजिनियर, तुला याच्यावर काम करायचं. मला त्याच्यावर काम करायचं होतं, त्यांनी माझ्यावर काम करा म्हणून सांगितलं. त्यानंतर मग वीरेंद्र सिंग म्हणून मला सीओ होते. त्यांनी मला बोलो चालू करू. नमस्कार, मी शाखा अभियंता तथा शाहीर रमेश खाडे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यामध्ये पाणीपुरवठा योजनांचं सर्वेक्षण, बांधकाम आणि अन्वेषण करत असताना आमचे अनेक अधिकाऱ्यांचा संपर्क आला आणि त्यामध्ये धनशेट्टी साहेबांचा असाच संपर्क येत गेला. धनशेट्टी साहेब अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती. आज सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा या ठिकाणी यथोचित निरोप समारंभ संपन्न होतो आहे. तसं पाहिलं तर सेवानिवृत्ती किंवा निवृत्तीचा जो काळ आहे तो अधिकाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. परंतु हे अधिकारी असे आहेत, हर हुन्नरी अधिकारी आहेत. सेवानिवृत्त होतील अशाच पद्धतीनं ते वागतील असं बिलकुल नाही. सेवानिवृत्तीनंतरचा देखील काळ ते अतिशय कर्तबगारीने दाखवतील. आणि म्हणूनच साहेबांनी काम करत असताना एक अतिशय मोक्याचं काम केलेलं आहे आणि त्या कामावरती मला एक चारोळी किंवा गीत सुचतं आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशन करी आगळं अभियान, केंद्रीय जलजीवन मिशन राबी वेगळं अभियान, नळ पाण्याचे देई घरोघरी, माय बहिणींच्या नको घागर डोईवरी, काका मामांच्या नको कळशी खांद्यावरी. अशा पद्धतीनं लोकांच्या खांद्यावरची, कमरेवरची किंवा डोईवरची घागर कशी कमी करता येईल अशा पद्धतीनं साहेबांनी केंद्र शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे घर तिथं नळ ही संकल्पना राबवलेली आहे. आणि म्हणूनच साहेबांनी लोकांची खूप चांगल्या पद्धतीनं सेवा केलेली आहे. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ अतिशय सुखासमाधानाचा, भरभराटीचा आणि आंतरिक शांतीचा जावो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुनश्च एकदा या निमित्ताने स्वागत करते महाराष्ट्र वीज प्राधिकरण प्रादेशिक विभाग पुण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग पुण्याचे निवृत्त मुख्य अभियंता सन्माननीय S.N. गरांडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ सोलापूरचे अधीक्षक अभियंता सन्माननीय सुनीलजी माने साहेब आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ सांगलीचे अधीक्षक अभियंता सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या सगळ्या मान्यवरांचं या सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे.
मी या मान्यवरांचं पुनश्च एकदा कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथेच मान्य करते. नमस्कार, मी भूषण हरीश बल्लाळ, रिटायर्ड मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, हेड ऑफिस प्रकाश गंगा. आज मी खास माझे मित्र संजयजी दनशेट्टी साहेब, कार्यकारी अभियंता, हे निवृत्त झालेले आहेत आणि आज त्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे त्याकरता मी आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे. संजयजी दनशेट्टी हे माझे इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्गमित्र आहेत. तसेच आम्ही दोघांनीही आमची करिअरची सुरुवात एकत्र केली. त्या काळामध्ये आम्ही भूकंप पुनर्वसन महाराष्ट्र शासन अंतर्गत एकत्र आम्ही काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्या काळामध्ये ज्या धडाडीने ते काम करत होते तेव्हाच आमच्या लक्षात आलं की संजयजी दनशेट्टी यांचा कार्याचा आलेख हा नेहमीच चांगला असणार आहे. तदनंतर त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा तसेच सोलापूर महानगरपालिका येथे विविध पदावर कार्य केले आणि त्यांचं कार्य जे होते ते अतिशय सोलापुरातील जनतेसाठी व खास करून ग्रामीण विभागासाठी पाणी पुरवठ्याबाबत त्यांचा जो काही अभ्यास होता आणि तांत्रिक अभ्यास आणि त्याबरोबर त्यांची जी हाताळण्याचे कौशल्य, एक प्रोजेक्ट जे आहे महत्त्वाचे असतात. कारण का आपल्याला पाणीसंबंधी सोलापूरला जो काही प्रश्न असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो, खूप भेडसावत असतो कित्येक वर्ष. तर असे हे जे कार्यकुशल अभियंता आहेत त्यांनी त्यांची स्वतःची एक मोठी छाप इथे उमटवलेली आहे. मी तर म्हणेन की खरोखरच शासनाचे त्यांनी विविध अंगांनी विविध ह्याच्यानी त्यांनी कार्य केलेलं आहे. विविध ह्याच्यावर त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेला आहे. त्यांना एक्सेलन्स शासनाचा एक्सेलन्स हा पुरस्कार मिळालेला आहे. एक उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणूनही पुरस्कार मिळालेला आहे. सुशीलकुमार शिंदे मान्य मंत्री यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर असा हे मित्र निश्चितच आमच्यासाठी एक गौरव आहे आमच्यासाठी की असा एक मित्र लाभणं. आणि पहिल्यापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. निश्चितच शासनाने ह्यानंतरही त्यांना कन्सल्टिंग अभियंता म्हणून एक नेमणूक करावी असं मला वाटतं. कारण का त्यांचं जो इंटेलिजन्स आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करून घेऊ शकतील. आणि आता जरी 58 वय पूर्ण झालं तरी त्यांची जी फिटनेस आहे ती अतिशय चांगली आहे. तर ते चांगल्या पद्धतीने अजूनही एक आपली सेवा देऊ शकतील आणि द्यावी अशी मी करतो. सरतेशेवटी त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांना पुढील आयुष्य अतिशय सुखासमृद्धाचे आणि भरभराटीचे जावो, त्यांची प्रकृती अशीच चांगली मेंटेन राहो एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपल्या लोकप्रिय कार्यकारिणी अभियंता माननीय आदरणीय संजय दनशेट्टी यांचा निरोप समारंभ आज इथे आयोजित केलेला आहे. माणसाचं जगणं कसं असतं मित्रांनो, की आयुष्यभर प्रामाणिक नोकरी करून शासकीय सेवेत माणूस जेव्हा असतो, ज्या शासकीय अधिकाऱ्यांना हे कळतं की आपण एक दिवस सेवानिवृत्त होणार आहे, त्याची जाणीव जर असली तर त्यांच्या आचरणात आणि वाणीमध्ये मिठासपणा येतो. असंच संजय सरांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी वर्ग 1 किंवा वर्ग 4 असा भेदभाव न करता माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आज आपल्या प्रामाणिकपणाने त्यांचे केलेलं आहे. समुद्राचं पाणी खारं असतं, त्याचबरोबर ते संपूर्ण गोड करता येत नाही. म्हणून संजय सरांनी आपल्या वाटीमध्ये थोडंसं समुद्राचं खारं पाणी घेऊन त्यात गूळ आणि साखर घालून गोड केलेलं आहे. त्यांच्या आचरणातून प्रामाणिकपणा ओझरतोच आणि परिसर सुंदर कसा करावा, माणसं कसं जोडावे हे करावे. मला त्यांच्या बँकेत खातं आहे की नाही हे माहीत नाही आहे, परंतु बहुसंख्य आज जे संजयवर प्रेम करणारे अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित आहेत, त्यांच्या ठेवी, प्रेमाच्या ठेवी त्यांच्या हृदयात आहेत आणि त्याच व्याजावर त्यांचं उर्वरित आयुष्य यशस्वी, आनंदी आणि समर्पण समाजासाठी होईल. त्यांच्याकडे जे अनुभवाचं भांडार आहे त्यांनी ते समाजासाठी, कट्ट्यासाठी आपल्या योगदान द्यावं असं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी समाधानाने
आनंदी जावं एवढं त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तरीत पांडे. आमचे अभियंता मित्र संजय धनशेट्टी साहेब हे आमचे वर्गमित्र आहेत. अभियंता या नात्याने गेल्या 25-30 वर्षात महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, तसेच जलजीवन पाणीपुरवठा विभाग असू द्या, या विभागात त्यांचं कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीला न्याय देण्यासाठी कायम ते प्रयत्नशील असतात. सोलापूरचा पाणीपुरवठा दररोज होण्यासाठी सुद्धा त्यांनी जी 120 मीटरची जी लाईन होती, डायमीटरची लाईन होती, ती घालण्याचा आटोनात प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची बदली जिल्हा परिषदला झाली. जिल्हा परिषदला जलजीवन मिशनचे जवळपास 900 कोटी रुपयाचे कामं हे साहेबांकडे होते. त्यातले जवळपास 70-80% कामं आता पूर्ण झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्येच ह्याचा प्रत्यय येईल की हे सर्व कामं पूर्ण झाल्यामुळे खेडोपाड्यामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था चांगली होईल. या सर्व कार्याचं श्रेय माननीय संजय धनशेट्टी साहेब यांनाच जाते. धन्यवाद. आज चर्मकार समाजाचे हुशार विद्वान ज्या शासकीय कार्यालयामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल, जीवन प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून पाणी पुरवठ्याचे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून, मग ते सोलापूरकर असतील, ग्रामीण भागातले असतील, या लोकांना स्वच्छ आणि पाणी पुरवठा करण्याचं नियोजन ज्यांनी आखला असे आदरणीय संजय धनशेट्टी साहेबांचा आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी प्रथमतः संत रविदास सामाजिक संघटनेच्या वतीने व वैयक्तिक वनमारे परिवाराच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं कारण प्रशासकीय सेवेमध्ये असताना देखील आपली नाळ समाजापर्यंत असली पाहिजे, सामाजिक क्षेत्रात असली पाहिजे, सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहिलं पाहिजे, हे उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून. कारण प्रशासकीय अधिकारी म्हटल्यानंतर आपली खुर्ची, आपलं घर, आपलं प्रपंच यापुरता सीमित न राहता त्या पलीकडे जाऊन ही चौकट माझी आहे, त्या चौकटीतील सर्व बांधव हे माझे आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवलं पाहिजे, सामाजिक काम केलं पाहिजे, अशा उद्देशाने ते सतत सामाजिक काम करत होते. प्रशासकीय सेवेतनं तर आता सेवानिवृत्त होतात, पण जिथं चळवळीतनं काम सुरू केलेला माणूस एक अधिकारी झाला आणि खरंच त्यांना बाबासाहेब आंबेडकर कळाले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनमध्ये काम करणारा व्यक्ती आज मोठा झाला आणि सोलापूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदेला असेल, या ठिकाणी उच्चपदस्थ नोकरी त्यांनी केली. त्यानंतरही आज समाजाचे नाळ, सर्व धर्मियांच्या संबंधीची समाजाची नाळ त्यांच्यासोबत जोडलेली आहे. तर यापुढेही सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी चांगलं काम सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून करतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि सदिच्छा देतो. भविष्यात त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि आजही त्यांचे वडील उत्कृष्ट आरोग्य सांभाळून तेही सामाजिक उपक्रमात राहतात. त्यांचा आदर्श नक्कीच त्यांचे चिरंजीव म्हणून संजय धनशेट्टी साहेब घेतील, यात काही शंका नाही. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.